दादा आज पिसारोमध्ये आले, कसं वाटतंय? आज शर्यत कशी झाली? आज दुसऱ्यांदा पिसारोमध्ये आलो, पण ही जोडी प्रथमच आणली आज आम्ही आणि एकदम अतिशय आनंद झालाय आज. आता आज शर्यत जशी जमली तसा मग स्पीड कसा होता दोघांचा? आजचा स्पीड समोरची गाडी आपले समर्थक होते ते जागेवर 2 शेरडा टाकून निघालेले आहे, पण आमचा देवा असा आहे की शेवटपर्यंत गाडी सोडत नाही आणि स्वतःमध्ये गाडी टाकली. आता आजची शर्यत म्हणजे तुम्हाला एकदम मजा देणारी आहे, म्हणजे एकदम आनंद. आणि आमच्या गावामध्ये हल्दीचा समारंभ आहे, त्या हिशोबाने आम्ही आनंद आहे एकदम. आता इथली पण पोरं भेटली मला 2 त्यांच्या पण गावी हळदीच आहेत. तेच आमचीच असतील. त्यांचे तुमचेच पाहुणे असतील तुमचे. ते बोलत की आम्हाला पण लवकर निघायचं आहे, असा विषय झाला तो. पण आता आजची शर्यत म्हणजे दादा कसं, म्हणजे सकाळी निघताना कसं बैलाचं कसा नियोजन कसा होता आणि त्याचा स्वभाव कसा होता आज सकाळी? नियोजन बैल सकाळपासून उड्यात मारत होते आणि आम्हाला हा अड्डा एकदम अतिशय सुंदर, कारण की चढ मैदानाला हा गाडी सामनीची गाडी सोडतच नाही. आता दादा पिसरवायचं सुद्धा मैदान बघाल की सामन्याला चढ आहे, सुतालाच चढ येतो लगेच, तर मग ते त्याच्यामध्ये बैल वाढतात असं मत आहे तुमचं? है ना. मग आता याला खाद्य वगैरे कशा पद्धतीचं असतं? खाद्य 5 प्रकारचं खाद्य आहे आणि वाडा ऊस हे तर चालूच आहे, ज्वारी आहे, मका आहे. पोरांची कशी साथ असते तुम्हाला? या पोरांची साथ आहे म्हणून हा बैल पळतोय. सगळी पोरं सांभाळायला वगैरे कोण असतं? आमचा एक माणूस पण आहे आणि सर्व पोरं आहेत आणि स्वतः ग्रुप आमचा एक गाव एकच ग्रुप. जय पिंपळादेवी प्रसन्न मानपाडा जवळजवळ 27-28 पोरं आहेत आणि एकही कोणी माझ्या शब्दाच्या पुढे नाही. 4-5 बैल पण आहेत. कसं नियोजन कसं असतं पुढे, मग यांचं रोजचं नियोजन कसं, रुटीन कसं असतं? रुटीन मी सांगेल त्याप्रमाणे. आणि आता म्हणजे आज गाडी झाली आज तुमची, आता पुढचं नियोजन कसं दादा, मग कसं लावणार? पुढचं नियोजन असं आहे की अड्डा जिथे पुकारतील त्या अड्ड्याच्या हिशोबात नियोजन करणार. आता या बैल पळतोय, हा कुठल्या खांदी पळतोय? हा दोन्ही खांदी आतमध्ये आणि तो दोन्ही खांदी बाहेर. फक्त आम्हाला जोडी विचारायला आली की आम्ही जोडी बघतो समोरची, फक्त खांद पलटी करून आम्ही खेळतो. दोन्ही साईडनं कुठनंही खेळतो आम्ही. मग आता आज हळदीचा कार्यक्रम म्हटलं, तुम्हाला चांगलीच एक शुभेच्छा भेटल्या. गुलाल सुद्धा तुम्हाला हळदीच्या कार्यक्रमानिमित्ताने. आम्हाला देवाचा आशीर्वादच आम्हाला लाभलेला आहे. देवाचा आणि आमच्या गावची देवी आहे, आमची गावची देवी आहे पिंपला देवी. हिचा आम्हाला लय आमच्या बैलांवर आणि आमच्यावर लय सत्व आहे. तिच्या नावाने आम्ही खेळतो ना, तिचा आम्हाला 100% नाही 200% आशीर्वाद तिचा आहे आमच्या पाठीशी. आणि दादा म्हणजे पुढे जाऊन कसं तुम्ही याच्याकडे कसं बघताय पुढे? आता या बैलाचं नियोजन माझ्या मते असं आहे की बैल बिंजोर मध्ये खेळावा आणि खेळण्याची तयारी त्याची पण आहे आणि आमची पण आहे. दादा शुभेच्छा तुम्हाला, प्रत्येक वेळी तुमचा गुलाल होतच राहू दे. मागच्या वेळी सुद्धा उसाटण्यामध्ये तुमच्या गाडीने चांगल्या पद्धतीने गाडी, तेव्हा पण 2 झाल्या, तेव्हा 2 गाड्या जिंकल्या होत्या. त्यामुळे ह्या अड्ड्यात सुद्धा तुमचा गुलाल झालाय, येणाऱ्या अड्ड्यात सुद्धा गुलाल होऊ देत अशा आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला पण धन्यवाद.